नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 यातील धडा 3 पृथ्वी आणि जीवसृष्टी याचे स्वाध्याय पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, काही मुलांकडे गाईड नसतात म्हणून आपण हे व्हिडिओ बनवत आहोत। सर्व तुमच्या विषयाचे सर्व धड्यांचे धड्याखालील जे प्रश्न उत्तर असतात त्याची सर्व उत्तरे आपण एक क्रमाने या चॅनलवर देणार आहोत आणि या अगोदरच्या धड्यांची आपण उत्तरे दिलेली आहेत आणि जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघाल तोपर्यंत आपण पुढच्याही धड्यांची सर्व उत्तरे या चॅनलवर व्हिडिओ बनवून टाकलेले असतील। तर ते सर्व तुम्ही नक्की पहा आणि या पुढील सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। धडा 3 पृथ्वी आणि जीवसृष्टी याचा प्रश्न यातील स्वाध्यायातील पहिला प्रश्न, काय करावे बरे? उन्हात फिरले की त्वचेवर चट्टे पडतात। तर याचं उत्तर आहे, उन्हातल्या दाहक व घातक किरणांनी आपली त्वचा भाजल्यासारखी होते। हे होऊ नये म्हणून शक्यतो कडक उन्हात फिरू नये। बाहेर जाणे आवश्यकच असेल तर छत्री घ्यावी। हातपाय झाकले जातील असे सुती कपडे वापरावेत। सनस्क्रीन मलम लावावे। चेहऱ्याचे रुमाल बांधून संरक्षण करावे। घरी परतल्यावर गार पाण्याचे हबके मारावेत, त्यामुळे त्वचेचे तापमान खाली उतरायला मदत होते। पुढचा प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा। मुलांनो, तुम्हाला मी जसं वाचत आहे तसं लिहिणं होत नसेल तर व्हिडिओ थांबवून तुम्ही पूर्ण उत्तर लिहून घ्या। प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा। सूक्ष्मजीव महत्त्वाचे का आहेत? उत्तर, पृथ्वीतलावरच्या प्रत्येक आवरणात सूक्ष्मजीव आहेत। हे सूक्ष्मजीव अनेक कार्ये करीत असतात। अन्नसाखळीतही त्यांची महत्त्वाची जागा आहे। वनस्पतींच्या व प्राण्यांच्या मृत अवशेषांपासून सूक्ष्मजीव पुन्हा माती व क्षार बनवतात। सूक्ष्मजीव नसते तर हा सर्व कचरा पृथ्वीतलावर साचून राहिला असता, म्हणून पृथ्वीतलावर सूक्ष्मजीव महत्त्वाचे आहेत। पुढचा प्रश्न, समुद्रातून मिळणारे अन्न यावर विचार करा। माहिती मिळवा आणि 10 ओळी लिहा। तर उत्तर आहे, समुद्रात अनेक सागरी जीव राहत असतात। यांपैकी काही माणसाचे अन्न आहेत। सागरात आढळणाऱ्या तऱ्हेतऱ्हेच्या माशांपैकी काही जाती खाद्य म्हणून वापरल्या जातात। माशांतील उत्कृष्ट प्रथिने व मेदाम्ले यामुळे चांगले पोषण होते। खेकडा, कोळंबी, शेवंडे असे कवचधारी प्राणी जगभरात आवडीने खाल्ले जातात। भारतीय सागरी जलात कोळंब्या खूप प्रमाणात असल्याने आपल्याला त्यांच्या निर्यातीने परकीय चलन मिळते। शिंपले, माकले, कालव अशा मृदुकाय प्राण्यांना पण अन्न म्हणून मागणी असते। समुद्रात निरनिराळी शेवाळे असतात। भारतात ती खाल्ली जात नसली तरी इतर आशियाई देशांतल्या लोकांचे ते आवडते अन्न आहे। समुद्री शेवाळापासून अगार हा पदार्थ तयार करतात। अगारचा वापर जेली व पुडिंग घट्ट करण्यासाठी वापरतात। समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करतात। काही देशांत समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी बनवले जाते। समुद्रातून मिळणाऱ्या माशांच्या व कोळंब्याच्या पिल्लांचा वापर मत्स्यशेतीसाठी करण्यात येतो। पुढचा प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। ढग कशाचे बनलेले असतात? उत्तर आहे, ढग पाण्याच्या सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात। सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरील पाण्याचे बाष्प बनते। हे बाष्प हवेपेक्षा हलके असल्याने वातावरणात उंचावर जाते। येथे बाष्पाचे संघनन होऊन त्यापासून पाण्याचे सूक्ष्म कण बनतात। हेच कण ढग बनून तरंगत राहतात। जीवावरण कशाला म्हणतात? उत्तर आहे, पृथ्वीच्या शिलावरण, जलावरण आणि वातावरण या तिन्ही भागांत आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या
सजीवांना एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात. वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव हे एकत्रितपणे जीवावरण बनतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचे प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न ई. तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भूरूपांची यादी करा. त्यांतील कोणत्याही 2 भूरूपांचे वर्णन करा. तर आपण इथं 2 भूरूप घेतले आहेत, टेकडी आणि मैदान. तर याबद्दल आपण लिहूयात. तर इथं पहा, टेकडीबद्दल लिहूयात. पहिल्यांदा, टेकडी म्हणजे छोट्या उंचीचा डोंगर. टेकडीवरची जमीन उतरती असते. टेकडीवर सहज चढून जाता येते. टेकडीवर झाडे लावून तेथील मातीची धूप थांबवता येते. आता मैदानबद्दल लिहूया. मैदान हा जमिनीचा सपाट भाग आहे. येथे अधेमध्ये उंचवटा नसल्याने सरळ सपाट भाग खेळण्यासाठी वापरता येतो. मैदानाच्या सभोवताली झाडे आहेत. आम्ही मैदानाचा वापर फिरायला जाण्यासाठी व खेळण्यासाठी करतो. तर अजून तुम्हाला टेकडी व मैदान याबद्दल काही लिहिता आलं तर ते नक्की लिहा. प्रश्न चौथा. पुढील 2 वाक्यांतील भूरूपदर्शक शब्दांना अधोरेखित करा. तर अमीनचे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे. तर भूरूपदर्शक म्हणजे जमिनीशी निगडीत आपल्याला शब्द दिसतात, ते आपल्याला लिहायचे आहेत, अंडरलाईन करायचे आहेत. तर डोंगराच्या पायथ्याशी या 2 शब्दांखाली आपल्याला अंडरलाईन करायचे आहे, म्हणजे अधोरेखित करायचं आहे. आ. रिया पठारी भागात राहते. पठारी भागात याला अधोरेखित करायचं आहे. प्रश्न 6. कोणतेही 2 उदाहरणे लिहा. हवामानाशी संबंधित असलेल्या घडामोडी. उत्तर आहे ढग तयार होणे, धुके पडणे, पाऊस येणे, चक्रीवादळ येणे, जोराचा वारा सुटणे. आ. पाणी उपलब्ध असणारी ठिकाणे. ओढा, ओहोळ, सरोवर, तळे, धबधबा, हिमनग, नदी, समुद्र इत्यादी. पुढचा प्रश्न 5. माहिती लिहा. पहिल्यांदा आहे बाष्पीभवन, पुन्हा संगणन आणि जलचक्र. चला तर आपण याची माहिती पाहूया. पहिल्यांदा बाष्पीभवनची लिहू. तर उष्णतेमुळे द्रवाचे बाष्पात रूपांतर होते. या क्रियेला बाष्पीभवन म्हणतात. पृथ्वीवरील पाण्याचे सूर्याच्या उष्णतेने सतत बाष्प होत असते. जमिनीत जिरलेल्या पाण्याचेही बाष्प बनत असते. बाष्पीभवनाच्या या क्रियेने बनलेले बाष्प हवेपेक्षा हलके असते, त्यामुळे ते वातावरणाच्या वरच्या स्तरात जाते. येथे त्याचे संघनन होऊन पावसाच्या रूपात पाणी पुन्हा जमिनीवर येते. बाष्पीभवनामुळे अशा रीतीने पर्जन्य येते आणि जलचक्र सतत चालू राहते. या 2 महत्त्वाच्या प्रक्रिया घडतात. संघनन म्हणजे बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतरण होण्याची प्रक्रिया. निसर्गात संघननाच्या क्रियेमुळे पाऊस पडतो. उंचावर पोहोचलेल्या बाष्पाचे संघनन होऊन त्यापासून पाण्याचे सूक्ष्म कण तयार होतात. याच पासून ढग बनतात आणि मग पाऊस येतो. जलचक्र पाण्याचा प्रवास एखाद्या चक्राप्रमाणे अखंड चालू राहतो. यास जलचक्र असे म्हणतात. सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरच्या पाण्याचे सतत बाष्प होत असते. हे बाष्प हवेपेक्षा हलके असते, त्यामुळे ते वातावरणाच्या वरच्या उंच थरात जाते. उंचीवरच्या कमी तापमानामुळे बाष्प थंड होऊन त्याचे संघनन होते. या बाष्पापासून पाण्याचे सूक्ष्म कण बनतात. हे लहान कण ढगांच्या रूपात आकाशात तरंगत राहतात. सूक्ष्म कणांचे मोठे व जड थेंब बनून पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येतात. पावसाचे पाणी निरनिराळ्या जलाशयांत येऊन मिसळते. हिमाच्छादित प्रदेशातला बर्फ सूर्याच्या उष्णतेने वितळतो व त्याचेही पाणी बनते. जमिनीवरचे सर्व पाणी कालांतराने समुद्रात जाऊन मिसळते. अशा रीतीने पाणी चक्राकार प्रवास करीत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे तुम्हाला दुसऱ्या विषयाचे पण स्वाध्याय पाहायचे असतील तर ते आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला मिळतील. आणि इंग्रजी, गणित आणि गणित
या विषयाचे सर्व सराव संच आपण या चॅनलमध्ये अपलोड केलेले आहेत। खूपच सोप्या पद्धतीत मी तुम्हाला गणित हा विषय शिकवलेला आहे, ते तुम्ही नक्की पहा। स्पष्टीकरणासहित सर्व उदाहरण संग्रह मी दिलेले आहेत। तर यापुढचे ही सर्व उदाहरण संग्रह धड्यांचे म्हणजे आता तिसरा धडा झाला, चौथ्या, पाचव्या, सहाव्या अशा सर्व धड्यांचे स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच आपली सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुमचा या व्हिडिओतून काही जरी फायदा झाला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनलला सबस्क्राईब करा। आणि काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्हाला अजून काही कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते मला कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।